फॅमिली प्लॅनिंग आपण प्लॅन करतोय, सो दॅट मीन्स आपण ऑलरेडी जे प्रॉब्लेम्स झालेले आहेत त्याला अजून वाढवतोय आपण. कमी वजन असलं ते पण प्रेग्नन्सीसाठी घातक असतं. ॲबॉर्शन अर्ली होणं किंवा रिकरंट ॲबॉर्शन होणं ह्याच्यामध्ये वजनाचं पण खूप जास्ती कंट्रीब्युशन आहे. लोक समोर येऊन बरेच कपल विचारतात आम्हाला IUI नको आहे, आम्हाला IVF हवं आहे. IVF म्हणजे काहीतरी आर्टिफिशियल बाळ आहे का? सो आजकाल कोणी 2G वापरत नाही, 5G वापरायला लागले. वाय? कारण टेक्नॉलॉजीचा चेंज झालेला आहे. सेम जर आपण विचार केला तर IUI इज अ व्हेरी ओल्ड टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये रिझल्ट हा 15 ते 20% येतो आणि IVF मध्ये जे 70 ते 80% येतो. आई होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हल्ली आई होताना सुद्धा सहज आई होता येत नाही अनेकांना, आणि मग त्यांना डॉक्टरांच्या वाऱ्या कराव्या लागतात. योग्य डॉक्टर मिळाला तर ठीक आहे, नाहीतर मग पैसे वाया जातात, वय चाललं जातं आणि मग आई होण्याचं स्वप्नसुद्धा अपूर्ण राहतं. पण अशातच आता आधुनिक पद्धतीसुद्धा आलेली आहे, IVF सारखी, एग फ्रीजिंग सारख्या. या सगळ्या टेक्नॉलॉजींबद्दल आपण ऐकलेलं वाचलेलं असतं, पण आपल्याला या टेक्नॉलॉजी काय आहेत, आपल्याला कशी मदत करू शकतात याच्याबद्दलची काहीच माहिती नसते. म्हणूनच आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजे वंध्यत्व, उपचार आणि आधुनिक पद्धती. आणि त्यातनं काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून अशा माता होण्याचं स्वप्न बघणाऱ्या महिलांसाठी त्याची मदत होईल. अर्थात जेव्हा आपण अशा महत्त्वाच्या आणि आपल्या जीवनाशी निगडीत गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा डॉक्टरही तितकेच महत्त्वाचे असतात. आणि त्याचसाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये 2 महत्त्वाचे डॉक्टर आलेले आहेत. तर सगळ्यात आधी मी ओळख करून देते डॉक्टर नरहरी मळगावकर यांची. डॉक्टर स्वतः 12 वर्षांचा अनुभव आहे IVFच्या या सगळ्या फॅकल्टीमध्ये, आणि ते स्वतः त्यांचं प्रोजेनेसिस हे क्लिनिक आहे, त्याच्या 21 शाखा महाराष्ट्रभर आहेत. पण हे काही अगदी एका दिवसात, एका वर्षात, काही महिन्यात झालेलं नाहीये. तर डॉक्टरांनी स्वतः या सगळ्या संदर्भातलं ट्रेनिंग घेतलेलं आहे. मुंबईतल्या रिलायन्स लाईफ सायन्सेसमध्ये, तसंच कोलकात्यातले प्रसिद्ध IVF तज्ज्ञ असलेले डॉक्टर BN चक्रवर्ती यांच्याकडे, आणि सिंगापूरमधले जगतविख्यात डॉक्टर PC वोंग यांच्यासोबत त्यांनी काम केलं. आणि त्यानंतर मग प्रोजेनेसची पहिली शाखा त्यांनी 2014 मध्ये सुरू केली, आणि 11 वर्षात त्यांच्या आता 21 शाखा महाराष्ट्रभर झालेल्या आहेत. तर डॉक्टर प्रोजेनेसिसचे एक महत्त्वाचे आणि आपण म्हणूयात की पाया आहेत. तर ते स्वतः आत्ता आपल्याबरोबर आहेत, आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आहे डॉक्टर सोनाली मळगावकर. डॉक्टर स्वतःसुद्धा एक स्त्रीरोगतज्ञ आहेत, आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्यांनी आत्तापर्यंत IVF आणि अशा पद्धतीच्या प्रसूती, ज्या सर्वसामान्य प्रसूती असतात आणि गुंतागुंतीच्या IVFमुळे झालेल्या ज्या प्रसूती आहेत त्यांच्यासाठीचं काम केलेलं आहे. त्यांचं जर शिक्षण पाहिलं तर पुण्यातनं झालेलं आहे. DY पाटील मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी MBBS केलेलं आहे, आणि त्यानंतर त्यांनी याच विषयातलं म्हणजे प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग या संदर्भातलं ट्रेनिंग घेतलेलं आहे ग्रँट मेडिकल कॉलेजमधनं. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्यांची आणखीन एक ओळख सांगितली पाहिजे, आवर्जून सांगितली पाहिजे, की त्यांना सोशल वर्कची खूप आवड आहे, आणि लोकांमध्ये जाऊन त्या या सगळ्याबद्दलची चर्चा करतात, लोकांमध्ये माहिती पोहोचवतात. पण त्यांचं एक स्वप्न आहे ते म्हणजे की देशभरामध्ये IVF साठी चांगला प्रचार झाला पाहिजे, आणि या स्वप्नासाठी त्या जगतात सुद्धा. पण त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की जगामध्ये भारत हा IVF साठी ओळखला जावा, चांगली उपचार पद्धती भारतात मिळते, यासाठी त्यांचे प्रयत्न सुद्धा आहेत. तर डॉक्टर दोघांचंही स्वागत आहे मुंबईतच्या या स्टुडिओमध्ये. आपल्या या आजच्या चर्चेतनं काही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आपला प्रयत्न असणार आहे. तर आता तर बाळ होत नाही म्हणजे वंध्यत्व असं म्हटलं जातं, पण डॉक्टरी भाषेमध्ये वंध्यत्व म्हणजे काय, केव्हा समजायचं की वंध्यत्व आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. डॉक्टर Maybe Dr. Sonali can explain this. नक्की हर्षदा. तर ॲक्च्युली जेव्हा एखादा जोडपं प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहे, म्हणजे डेफिनेशन वाईज म्हणलं की रेग्युलर त्यांचे वर्षभरात इंटरकोर्स पण होतोय, आणि तरी देखील जर प्रेग्नन्सी अचीव होत नाहीये, तर अशा कंडिशनला आपण इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं म्हणतो. ॲक्च्युली वंध्यत्वाची लक्षणं ॲज सच आपल्याला काही दिसून येत नाहीत, पण काही ठराविक कंडिशन्समध्ये आपला एक अंदाज येऊ शकतो. समजा पिरियड्स महिलांमध्ये जर अनियमित मासिक पाळी असेल, किंवा पाळी बंद असेल, किंवा त्यांचे रिलेशन्स व्यवस्थित होत नसतील, किंवा काही जननंगावर सर्जरी झाली असेल, म्हणजे पहिल्यापासून काही कंडिशन्स नोन असतील, म्हणजे काही पुरुषांमध्ये अनडिसेंडेड टेस्टीज असतील, महिलांमध्ये काही जन्मजात विकृती जर नोन असतील, तर अशांमध्ये वंध्यत्वाची शक्यता जास्ती असू शकते. डॉक्टरांकडनं आपण समजून घेतलं ते वंध्यत्व म्हणजे काय, पण आणखीन एक महत्त्वाची ओळख डॉक्टर नरहरी मळगावकरांची सांगितली पाहिजे, ते म्हणजे की त्यांनी प्रोजेनेसिसच्या शाखेमध्येच एका 18 वर्ष ज्या महिलेला
मूल होत नव्हतं अशा विदेशी महिलेवर उपचार केलेले आहेत. तर 18 वर्षानंतर मूल होणं हे खरं तर म्हणजे भारतीय संकल्पनेमध्ये थोडंसं अगदीच रिजिड मानलं जातं की मूल होत नाही याचा अर्थ आता होणारच नाही. पण विदेशी महिलेवर उपचार केलेले आहेत डॉक्टर तुम्ही. हा प्रश्न आत्ता घेण्याचं कारण म्हणजे की विदेशात सुद्धा वंध्यत्वाची समस्या मोठी आहे किंबहुना. तर हा जो अनुभव आहे तो कसा होता, कशा पद्धतीने महिला तुमच्याकडे आली आणि का उपचार घेतले गेले? आत्ता वंध्यत्वाच्या बद्दल बोलतो आहोत त्यामुळे उदाहरण सुद्धा आपण दिलं पाहिजे प्रेक्षकांना. नक्की हर्षदा, जेव्हा आपण बघतो तर 18 वर्ष हा मोठा पिरियड आहे आणि टॉकिंग अबाउट दिस पर्टिक्युलर पेशंट, सो ह्या पेशंटचे ऑलमोस्ट जेव्हा ते प्रोजेनेसिसमध्ये आले त्याच्या आधी त्यांचे 8 IVF ऑलरेडी फेल झाले होते आणि ते IVF त्यांनी त्या इथिओपियन सिटीजन बेसिकली, सो ते IVF त्यांनी US मध्ये जाऊन केले होते. त्यांनी डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा अशा चांगल्या ठिकाणी जे डेव्हलप कंट्रीज आहे तिथे त्यांनी IVF केले होते आणि तिथे त्यांचे 8 IVF फेल झाल्यानंतर आमच्या एका पेशंटकडून त्यांना कळालं बा प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आहे, डॉक्टर मळगावकर आहेत, तर एक वेळा तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि त्याच्यानंतर काही आपल्याला पुढे ट्रीटमेंट वगैरे करता येईल का बघू आपण. सो ते पूर्ण निराश झाले. जेव्हा फर्स्ट व्हिजिटला ते आमच्याकडे आले, जेव्हा मला चांगलं आठवतं एकदम निराश होऊन आले होते, आता काही होणार नाही, सो प्रोबॅबली दे वॉन्ट टू गो हेड विथ अडॉप्शन आता करू आणि आता संपवू. सो जेव्हा आले तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असतो मल्टिपल IVF फेल्युअरमध्ये इनडेप्थ इव्हॅल्युएशन. बाबा एवढे कारणं काय, वाय फेल्युअर्स आर देअर, सो ते कारणं शोधणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स असते. सो तिथून आम्ही त्यांचं इव्हॅल्युएशन केलं स्टेप बाय स्टेप, मेल फॅक्टर फिमेल फॅक्टर सगळे इव्हॅल्युएशन गेल्यानंतर आपल्याला काही कारणं लक्षात आले आणि त्या कारणाप्रमाणे आपण ते पहिले करेक्ट केले. ॲज आय ऑलवेज बिलीव्ह ऑन द करेक्शन फर्स्ट, इट इज नॉट द आपण प्रिपरेशन करून करेक्शन करून जर ॲडव्हान्स ट्रीटमेंट उपचार पद्धती आपण जर वापरली सो त्यामध्ये त्यांना चांगले रिझल्ट मिळू शकतात. आणि ही पेशंट मला पर्टिक्युलरली फार चांगलं लक्षात आहे कारण याचं जे आम्ही ट्रान्सफर केलं होतं ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी केलं होतं. म्हणजे इव्हन दो लक्ष्मीपूजनला क्लिनिक्स बंद असतात, पण बिंग अ प्रोजेनेसिस इन्फर्टिलिटी इज नॉट माय प्रोफेशन, इट इज माय पॅशन. सो तेव्हा आम्ही त्यांचं फर्स्ट ट्रान्सफर केलं अँड शी कन्सिव्ड विथ द ट्विन्स. त्यांना 2 बाळं ऑलरेडी आहेत आता अँड दे आर स्टेईंग व्हेरी हॅपीली. सो सर्वात महत्त्वाचं म्हटलं याच्यामध्ये आपण एक एम्पॅथेटिक वेने अप्रोच आपला झाला पाहिजे, पेशंटचं अंडरस्टँडिंग केलं पाहिजे, त्याचं शरीर फिजिओलॉजी बघितली गेली पाहिजे, कारणं शोधलं गेले पाहिजे, त्यांना करेक्ट केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपण जर त्याला अवलंबली तर आपल्याला अशा कपल्समध्ये पण चांगले रिझल्ट मिळू शकतात. हे दुरून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये जे पेशंट येतात तर आपली को कॉम्पिटन्सी काय आहे टू ट्रीट अ पेशंट विथ अ मल्टिपल IVF फेल्युअर. म्हणजे ज्यांचे IVF फेल होता असे ऑलमोस्ट 70 to 80% पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यांनाही आपण अतिशय चांगला रिझल्ट देतो. पण जसं परदेशातनं महिला आली होती डॉक्टर, भारतीयांना असं वाटतं की इथं म्हणजे इथले आपला एक समज आहे किंबहुना असंही म्हटलं जातं की परदेशामध्ये इन्फर्टिलिटीचा रेट जास्त आहे, भारतात तेवढा नाही आहे. पण भारतामध्ये सुद्धा आता वंध्यत्व पाहायला मिळतं आहे. भारतामध्ये अशा वंध्यत्वाची समस्या जी आहे ती किती गंभीर आहे? नक्की विदेशातही इन्फर्टिलिटीचे प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. टॉकिंग अबाउट द इंडिया, सो ऑलमोस्ट म्हणू शकतो 15 ते 20% कपल्स आहे ते इन्फर्टिलिटीने ग्रस्त आहे. म्हणजे 6 कपल्सपैकी एका कपल्सला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम जाणवतो आहे. सो इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम हा डे बाय डे वाढत चालला आहे. फक्त याच्यातला इंडियामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर हर्षदा आपण बोलायचा विचार केला का जे 15 ते 20% कपल्स आहेत त्यापैकी ओनली 1 to 2% कपल्स हे क्लिनिकला व्हिजिट करताना ट्रीटमेंट घेत आहेत. बाकीचे कपल्स बरेचसे गैरसमज किंवा काही रूढी परंपरा बाकीच्या गोष्टीमुळे ते समोर येत नाही आहे, ट्रीटमेंट घेत नाही आहे. सो मला असं वाटतं ही इन्फर्टिलिटीची समस्या वाढण्याचे जर आपण कारणाचा विचार केला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर लेट मॅरेज. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सध्या आला आहे. कारण करिअर, पहिले लोक करिअरवर फोकस करतात लेडीज, म्हणजे 30-32 पर्यंत तर करिअर चालतं, त्याच्यानंतर लग्न होतं, लग्न झाल्यानंतर दे वॉन्ट टू प्लॅन द करिअर किंवा फॅमिली लगेच प्लॅन करायची नसते. सो त्या कंडिशनमध्ये जे वय असतं लेडीजचं स्पेसिफिकली फिमेलचं 20 ते 30 याच्यात फर्टिलिटी पोटेन्शियल सगळ्यात जास्त असतं आणि ते फर्टिलिटी पोटेन्शियल ते 30-35 नंतर कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण बघतो का वंध्यत्वाच्या समस्या ज्या आहेत त्या डे बाय डे हे वाढत चाललं आहे. सायमल्टेनियसली आपण विचार केला तर जीवनशैली ज्याला आपण म्हणतो तर लाईफस्टाईल हे फार महत्त्वाचं आहे. आज आपण बघतो स्ट्रेस फॅक्टर आहे, धकाधकीचं जीवन आहे, कुठे रेग्युलर एक्सरसाइज नाही आहे किंवा इटिंग हॅबिट ज्या आहेत त्या बऱ्याचशा चेंज झालेल्या आहे. सो ऑर्गॅनिक कुठे आपल्याला मिळत नाही, व्यसन भरपूर आहे, अल्कोहोल झालं, स्मोकिंग झालं, सो ड्रग्स ॲडिक्शन झालं, सो हे पण फार कॉमन होत चाललं आहे. आणि ओबेसिटी
जे आपण म्हणतो. सो ह्या मल्टिपल जेव्हा येस, सो याच्यामुळे क्रोनिक इलनेसेस होत आहे, सिस्टमिक आजार होत आहे आणि कुठेतरी हे सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल आपण म्हणतो. सो त्याच्यामुळे हे वंध्यत्व किंवा करिअर ओरिएंटेशन झालं, लेट मॅरेज झालं, ह्या सगळ्यामुळे हे वंध्यत्वाचं प्रमाण हे डे बाय डे वाढत चाललेलं आहे. तर ॲक्च्युली वंध्यत्वासाठी एकटी स्त्री बिलकुल जबाबदार नाही आहे. इट्स ऑलवेज कपल, इट्स अ ड्युओ. कारण त्याच्यामध्ये स्त्रीबरोबर पुरुषांचं पण इक्वल कंट्रीब्युशन आहे. तर वंध्यत्वाच्या कारणांचा आपण जर विचार केला तर 15 ते 20% कारणं जे आहेत त्यात अनएक्सप्लेन कारणं आपण म्हणू शकतो. उरलेल्या 25 ते 30% स्त्रीमधली कारणं जी असतात ती रिस्पॉन्सिबल ठरतात इन्फर्टिलिटीच्या समस्येसाठी. सेम म्हणजे इक्वल प्रपोर्शनमध्ये 25 ते 30% पुरुषही जबाबदार असतात. पुरुषांमधल्या समस्या जर आपण पाहिल्या, समजा शुक्राणूंमध्ये काही समस्या असणं, म्हणजे काउंट कमी असणं, मोटिलिटी कमी असणं, त्यांच्या रचनेमध्ये बिघाड असणं किंवा काही कंडिशन्समध्ये वीर्यामध्ये शुक्राणू ॲब्सेंट असणं, ज्याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो, किंवा रिलेशन्स ठेवायला एखादा पुरुष समर्थ नसणं, त्याला आपण इरेक्टाईल किंवा इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन्स म्हणतो. तर अशा कंडिशन्समुळे इन्फर्टिलिटी येते. लेडीजमध्ये जर आपण बघितलं तर ओव्ह्युलेशनच्या काही समस्या, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी झालं किंवा थायरॉईड किंवा प्रोलॅक्टिन हार्मोनच्या समस्या झाल्या, एंडोमेट्रियोसिस बाबतीत काही कॉजेस झाले, किंवा AMH जर कमी असेल किंवा अंडाशय काही कारणाने काढलं गेलं असेल तरी पण प्रेग्नन्सीसाठी अडचणी येऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं लेडीजमधलं कॉज असतं ते म्हणजे गर्भनलिका रिलेटेड, म्हणजे ट्यूब जिथे ॲक्च्युली सीबीज आणि शुक्राणूंचा मिलाप होतो, अशी ट्यूब जर ब्लॉक असेल किंवा त्याच्यात पाणी जमलं असेल, हायड्रोसल्फिंग्स असेल, किंवा ट्यूब काही कारणाने ट्यूबेक्टमीमध्ये काढली गेली असेल, किंवा गर्भाशयाशी रिलेटेड कॉजेस म्हणजे गर्भाशयाला सूज असेल किंवा गाठी असतील, किंवा गर्भाशयाचं लायनिंग जिथे ॲक्च्युली गर्भ रुजतात ती समजा काही कारणाने डॅमेज झाली असेल, किंवा गर्भाशयातच मुळात काही जन्मजात विकृती असतील, तर अशा कारणांमुळे स्त्रीमध्ये वंध्यत्व येऊ शकतं. काही सिस्टमिक कॉजेस असतात, म्हणजे काही ट्युबरक्युलोसिससारखी कंडिशन्स असेल किंवा ओबेसिटी असेल, ह्या आजारांमुळे आपल्याला वंध्यत्वाची समस्या येऊ शकते. एक म्हणजे असाच लोकांचा समज असतो की फॅमिली प्लॅनिंगसुद्धा करायला हवं, करतात आजकाल कपल्स बऱ्याचदा, आणि ते 30च्या लग्नानंतरसुद्धा फॅमिली प्लॅनिंगचं त्यांचं म्हणजे ते आर्थिक गोष्टींशी निगडीत असतं. तर त्याच्यामुळे पण वंध्यत्व येतं का? आणि म्हणजे आता फॅमिली प्लॅनिंग हे बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक गोष्टींशी निगडीत असल्यामुळे ते फॅमिली प्लॅनिंगची योग्य वेळ, वय काय आणि कशा पद्धतीने ठरवायचं? नक्की आपण जर बघितलं तर फॅमिली प्लॅनिंग करणं हे काय अयोग्य नाही आहे, पण याच्यासाठी आपल्याला कंडिशन बघणं फार महत्त्वाचं आहे. सो ऑलरेडी जर लग्न उशिरा झाला असेल तर त्या लग्न उशिरा झाल्यानंतर आपण अजून वेळ वाया घालणं योग्य नाही. जसं मी सांगितलं 20 ते 30 हा आयडियल फेज असतो, आणि ऑलरेडी लग्न 35 झालं त्याच्यानंतर मी फॅमिली प्लॅनिंग आपण प्लॅन करतोय, सो दॅट मीन्स आपण ऑलरेडी जे प्रॉब्लेम्स झालेले आहे त्याला अजून वाढवतोय आपण. सो डेफिनेटली जर माझं लग्न जर 20-22ला झालं असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही 1-2-3 वर्ष फॅमिली प्लॅनिंग करताय तर दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. पण त्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी पण बघितल्या गेल्या पाहिजे. जसं मॅडमने ऑलरेडी सांगितलं, जो काही लक्षणं दिसत असतील आपल्याला, तर लक्षणं दिसत असेल तर फॅमिली प्लॅनिंग न करता ॲटलिस्ट तुम्ही काउन्सिलिंग सेशन केलं पाहिजे किंवा ॲटलिस्ट एक कन्सल्टेशन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कारण लक्षात यायला पाहिजे, किंवा कारण नसेल तर आपण नक्की त्या गोष्टी करू शकतो. दॅट इज नॉट रॉंग ॲट ऑल. मुळात इन्फर्टिलिटीची डेफिनेशन जेव्हा आपण बघतो तर ती 1 वर्षाची डेफिनेशन सगळ्यांनाच ॲप्लिकेबल नाही आहे. म्हणजे आता मुळात तुमचं लग्न जर 35मध्ये झालं तर तुम्ही एवढ्या वर्षभराच्यासाठी वाट बघितली नाही पाहिजे. 35च्या पुढे जर वय असेल तर 6 महिन्यात जर प्रेग्नन्सी कन्सीव्ह नाही झाली तर लगेच डॉक्टरांना अप्रोच केलं पाहिजे. अच्छा, पण डॉक्टर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता ओबेसिटीचं प्रमाणसुद्धा वाढतं आहे, तर गर्भधारणेमध्ये त्याच्यामुळे अडचणीसुद्धा येतात. पण मग अशा लोकांसाठी गर्भधारणा शक्य आहे का? सगळ्यांनाच अशा अडचणी येत नाहीत, पण मग कुठल्या पद्धतीच्या ओबेसिटीमध्ये किंवा जाड असल्यामुळे अशा पद्धतीच्या अडचणी येतात? तुम्ही दोघांपैकी कोणी सांगितलं तर, म्हणजे दोघांकडनं खरं तर ऐकायला आवडेल मला. सो ॲक्च्युली वय आणि वजन ह्या दोघंही गोष्टी खूप जास्ती कंट्रीब्यूट करतात प्रेग्नन्सीच्या एकूण आउटकममध्ये. तर जेव्हा आपण बघतो एस्पेशली वयानुसार लेडीजमधली फर्टिलिटी कमी होते, तर 35 नंतर दुहेरी परिणाम हा अंडाशयावर होतो, म्हणजे ओव्हरीमधल्या एग्सची संख्या आणि सोबत एगची क्वालिटी पण वयानुसार चेंज होते. तर 35 नंतर आपण बघतो की एकतर नॅचरली कन्सीव्ह व्हायला अडचणी येतात किंवा बऱ्याचदा प्रेग्नन्सीसाठी असिस्टंटची म्हणजे डॉक्टरांची गरज पडते. 35 नंतर आपण बघतो की नॅचरली मिसकॅरेज किंवा गर्भपातांचं प्रमाण वाढतं, किंवा डाऊन सिंड्रोम किंवा मतिमंद बाळांचं प्रमाण 35 नंतर भरपूर वाढतं. शिवाय वजन किंवा लाईफस्टाईल रिलेटेड जे काही डिसऑर्डर्स असतात 35 नंतर
गर्भाशयात गाठी असणं, फायब्रॉइड्स असणं किंवा हार्मोन रिलेटेड थायरॉइडच्या समस्या होणं ह्याचं प्रमाण पण वाढतं. वजनाचा जर स्पेसिफिकली आपण विचार केला तर वजन हे अनुपातात असतं, म्हणजे BMI हा अप्रोप्रिएट असणं गरजेचं आहे. खूप कमी BMI आणि खूप जास्ती BMI पण प्रेग्नन्सीमध्ये अडचणी करतं. प्रेग्नन्सी म्हणजे आपण म्हणतो की ओव्ह्युलेशन होणं हे खूप जास्ती आपण म्हणतो की हार्मोन्सच्या कंट्रोलमध्ये असतं आणि वजन हे त्याला खूप कंट्रोल करतं. तर वजन जेव्हा जास्ती असेल तर प्रेग्नन्सी कन्सीव्ह करणं डिफिकल्ट होतं. सोबत एकदा प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्यानंतर अबॉर्शनचं प्रमाण वाढतं किंवा प्रेग्नन्सी दरम्यान शुगरची संभावना किंवा BP वाढण्याची संभावना आणि मिसकॅरेजचं प्रमाण हे वजन अतिरिक्त असल्यामुळे होतं. कमी वजन असलं ते पण प्रेग्नन्सीसाठी घातक असतं. अबॉर्शन अर्ली होणं किंवा रिकरंट अबॉर्शन होणं ह्याच्यामध्ये वजनाचं पण खूप जास्ती कंट्रीब्युशन. आणि सध्या आपण बघतो की सध्याची आपली सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव नाही आहे किंवा एकदम एक्स्ट्रीम म्हणजे अतिशय झिरो फिगर किंवा खूपच व्यायाम करणं, अतिशय खानपानाकडे दुर्लक्ष करणं ह्या गोष्टी पण तितक्याच बाधक आहेत. मला एक महत्त्वाचा मुद्दा इथं हायलाईट करायचा म्हणजे डॉक्टरांनी बोललेलं ते म्हणजे की नुसती जाडी नाही तर तुमची झिरो फिगर सुद्धा तुम्हाला वंध्यत्वासाठीचं कारण ठरू शकते. एक महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर तुम्ही आता सांगितलाय. वंध्यत्व आहे हे कसं समजायचं? मूल होत नाही म्हणून वंध्यत्व आहे का असं समजायचं का? नक्की. आपण जर बघितलं तर वंध्यत्व जसं डेफिनेशनमध्ये झालं पण त्याच्यामध्ये मूल प्रेग्नेन्सी राहत नसेल तर नक्की पहिले जे मी सांगितलं डॉक्टरांकडे जाऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे. सो बेसिक इन्व्हेस्टिगेशन चाचण्या कोणत्या असतात जर आपण बघितलं तर मी नॉर्मली ॲडवाईज करतो कपलने दोघांनी यायला हवं पहिल्या विजिटमध्ये. सो त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट प्रोजेनेसिसमध्ये काय करतो आपण त्यांची पूर्ण हिस्ट्री इव्हॅल्युएट करतो आणि येताना काय डॉक्युमेंट्स असतील त्यांच्या आधीचे रिपोर्ट्स असतील ते इव्हॅल्युएट करतो कारण हिस्ट्री बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगून जाते. आणि त्याच्यानंतर बेसिक काय इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर मेल फॅक्टर बघितलं तर आपण एक सिमेन ॲनालिसिस एक नॉर्मल टेस्ट करतो ज्याच्यामध्ये आपल्याला शुक्राणूमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते लक्षात येतात. जर शुक्राणूमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या इनडेप्थ इव्हॅल्युएशन आपण परत करतो. त्याच्या अजून काही चाचण्या असतात ज्याला स्पर्म फंक्शन टेस्ट, स्पर्म सर्वायवल टेस्ट, स्पर्म DFI, वाय क्रोमोझोम मायक्रो डिलिशनचं नंबर ऑफ टेस्ट असतात पुढे स्क्रॉडोल डॉपलर वगैरे ते आपण करू शकतो. पण त्या जर काही प्रॉब्लेम असेल तर करण्याची गरज असते. प्रॉब्लेम नसेल तर बेसिक तो रिपोर्ट करू शकतो. टॉकिंग अबाउट द फिमेल फॅक्टर. सो फिमेलमध्ये आपण बेसिकली सगळ्यात महत्त्वाची जी टेस्ट करतो दॅट इज अ अल्ट्रासाऊंड, त्याला सोनोग्राफी म्हणतो, ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी विथ कलर डॉपलर अँड 3D 4D सोनोग्राफी. सो ह्या ॲडव्हान्स ज्या टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गर्भाशयामधले सगळे प्रॉब्लेम्स कळतात, कॅव्हिटी कशी येते कळते, त्याच्यानंतर अंडाशय कसं आहे त्याची कॅपॅसिटी कशी आहे ते कळते आणि सायमल्टेनियसली त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला ट्यूब्स पेटेंसी बघणं एक महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये आपण HSG झालं किंवा HSG झालं किंवा लॅप्रोस्कोपी करून ट्यूबल पेटेंसी पण बघू शकतो. अलॉंग विथ दॅट काय हॉर्मोनल इन्व्हेस्टिगेशन केले त्याच्यामध्ये आपल्याला 360 डिग्री इव्हॅल्युएशन होतं. त्या 360 डिग्री इव्हॅल्युएशन नंतर पण आपल्याला क्लॅरिटी येते. जर काही प्रॉब्लेम नसेल तर आम्ही पण त्यांना सांगतो तुम्ही नॅचरली ट्राय करा काही महिने तरी वर्षभर तरी. आणि जर प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम किती सिव्हिरिटीचा आहे त्याच्यानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. एक ट्रीटमेंटची पण काहीतरी वेळ मर्यादा असू शकेल म्हणजे किती वेळापर्यंत अशा पद्धतीनं वाट पाहायची ते एक उल्लेख कराल. आणि मग त्याच्यानंतर IUF किंवा IVF अशा काही टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहे ज्याच्याबद्दल जास्त बोललं जातं. तर हे उपचार घेण्याची आवश्यकता आहे का आणि केव्हा असे उपचार घ्यायला हवे? नक्की. आता आपण जेव्हा बघतो की वर्षभर ॲक्च्युली जर तुमचं वय कमी असेल तर तुम्ही नक्की वाट बघू शकता. पेशंट जेव्हा येतो तेव्हा जर सगळेच रिपोर्ट नॉर्मल असतील तर आम्ही पण त्यांना नॉर्मली कन्सेप्ट करण्याची सल्ला पण देऊ शकतो. तर सरांनी जसं आधी सांगितलं की मेन जो प्रॉब्लेम आहे तो करेक्ट करणं महत्त्वाचं असतं. तर अशा करेक्शननंतर बरेचसे कपल्स यशस्वी होतात प्रेग्नन्सीसाठी. त्यानंतर एक सिम्पल बेसिक जी ट्रीटमेंट जिला आपण इंट्रायुटराईन इन्सेमिनायझेशन किंवा IUI थोडक्यात म्हणतो. तर IUIमध्ये आपण काय करतो की लेडीजला ओव्ह्युलेशनसाठी किंवा स्त्रीबीज वाढीसाठी काही औषधं ज्याला आम्ही ओव्ह्युलेशन इंडक्शन म्हणतो अशी औषधं दिली जातात. त्यानंतर फॉलिक्युलर मॉनिटरिंग सोनोग्राफी म्हणजे स्त्रीबीज कसे वाढत आहेत त्यांचा फुटण्याचा वेळ कसा आहे हा ओळखून आपण त्या सेम वेळेस त्याच्या आसपास मिस्टरांचे जे हजबंडचे शुक्राणू आहेत त्यांना वॉश करून त्यातले जे उत्तम धावणारे किंवा गतिशील असे स्पर्म चांगल्या क्वालिटीचे एका कॅथेटरमध्ये कॉन्सन्ट्रेट करून आपण डिरेक्टली महिलेच्या गर्भाशयात सोडतो ज्याला आपण इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन म्हणतो. तर ही एक सिम्पल ट्रीटमेंट आहे ज्याच्यात आपण प्रेग्नन्सीला असिस्ट करतो. तर साधारण एक 15 ते 20% हा या ट्रीटमेंटचा संपूर्ण सक्सेस रेट आहे. जर प्रॉब्लेम समजा जास्ती गुंतागुंतीचा असला किंवा लॉंग टर्म इन्फर्टिलिटी असली आणि जर IUI फेल झाले असतील आणि काही ठराविक कंडिशन्स म्हणजे जिथे दोन्ही गर्भनलिका लेडीजमध्ये जर ब्लॉक असतील त्याच्यामध्ये नॅचरली कन्सेप्शन होत नाही किंवा प्रॉब्लेम सिव्हिअर असेल म्हणजे एंडोमेट्रियोसिस सारखी समस्या असेल, अंडाशयात कमी रिझर्व्ह शिल्लक असेल
किंवा आपल्याला थोडा फास्ट ट्रीटमेंटचा रिझल्ट हवा आहे, तर अशा कंडिशनमध्ये जनरली IVF करण्याचा सल्ला दिला जातो. तर IVFमध्ये काय केलं जातं की लेडीजला आपण काही हार्मोनची इंजेक्शन देऊन जास्तीची अंडी डेव्हलप करतो आणि ती शरीराबाहेर काढून घेतली जातात एका छोट्याशा ऑपरेशननी, डे केअर प्रोसिजरनी. आणि ती जी स्त्रीबीजे आहेत ती बाहेर फर्टिलाइज केली जातात पुरुषांच्या स्पर्मसोबत. आणि अशाद्वारे जो बनलेला गर्भ आहे तो 3 ते 5 दिवस आपण लॅबमध्येच वाढवतो आणि त्यानंतर डायरेक्टली गर्भ हे गर्भाशयात डिपॉझिट केले जातात. तर थोडक्यात आपण त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे लॅबमध्ये केलेलं फलितीकरण असं म्हणतो. IVFचा जर पर्टिक्युलर आपण विचार केला तर सक्सेस रेट हा अतिशय चांगला आहे. तर ऑलमोस्ट 70 to 80% सक्सेस रेट आपण देऊ शकतो आणि फास्ट रिझल्ट ह्या ट्रीटमेंटद्वारे आपल्याला मिळू शकतो. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे सक्सेस रेट आणि फास्ट रिझल्ट ह्या 2 गोष्टी ह्या म्हणजे जे लोक येतात वंध्यत्वाची ट्रीटमेंट घेण्यासाठी त्यांच्यासाठी फार गरजेचे असतात. तर हे 2 म्हणजे शब्द महत्त्वाचे आहेत. पण त्याचबरोबर ह्या टेक्नॉलॉजीशी किंवा ह्या ज्या उपचार पद्धती आहेत, या ट्रीटमेंट्स आहेत, त्यांच्याशी काही गैरसमजसुद्धा जोडलेले आहेत. मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल पण डील केलं पाहिजे. एक म्हणजे की खरोखर ह्याच्यातनं म्हणजे गर्भधारणा राहत नाही आणि राहिलं तर मग बाळ व्यवस्थित असत नाही. तर हे जे गैरसमज आहेत त्यांच्याबद्दल काय, कसे असतात गैरसमज आणि त्याच्याबद्दल कसा विचार करायला हवा? नेमकं म्हणजे खरोखर अशा गोष्टी घडतात का की बाळ अपंग राहतं किंवा मग त्याच्यामध्ये गडबड होऊ शकते? म्हणजे असतं नाही का, ते हात लावायचा राहिला, पाय लावायचं राहिलं, अशा पद्धतीचा एक विचार सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये असतो. ते नॅचरली झालं तर ते तितकं परफेक्ट असतं असं बोललं जातं. तर असे जे गैरसमज आहेत त्याच्याबद्दल खरं आहे हर्षदा. तर ॲक्च्युली मुळात जेव्हा पेशंट येतो त्यांना IVF म्हणजे काहीतरी आर्टिफिशियल बाळ आहे का, हा मेन कन्सेप्ट असतो. पण स्वतःचेच लेडीजचे श्रीबीज आणि मिस्टरांचे शुक्राणू ह्यांच्यापासून फक्त आपण फर्टिलायझेशन नंतरचा 3 ते 5 दिवसाचा जो प्रवास आहे तो लॅबमध्ये घडवून दिला जातो. त्यानंतरचा पुढचा सगळा प्रवास हे नैसर्गिक गर्भधारणेसारखाच गर्भाशयात होतो. पुढचे 9 महिने हे संपूर्ण नॅचरल प्रेग्नन्सीसारखेच असतात आणि डिलिव्हरी पण नॅचरलीच होऊ शकते. तर हे काही आर्टिफिशियल टेक्निक बिलकुल नाही आहे. आणि शिवाय IVFमध्ये हे बाळ कुणा दुसराचंच आहे हा पण एक गैरसमज असतो. तर ते असं बिलकुल नाही आहे. सध्या आपल्याकडे पण प्रोजेनेसिसमध्ये भरपूर अशा विटनेस सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये ही शक्यता दूर तक नाही आहे. तर स्वतःचंच हे जेनेटिक किंवा बायोलॉजिकल चाइल्ड असतं असं आपण म्हणू शकतो. शिवाय IVF ही गुंतागुंतीची प्रोसेस आहे. त्यानंतर आपल्याला बेड रेस्टच घ्यायला लागेल का, खूप पेनफुल ही ट्रीटमेंट आहे असा पण एक गैरसमज असतो. तर सध्या IVFमध्ये फक्त इंजेक्शनचाच काय तो थोडासा त्रास होऊ शकतो. ज्या काही प्रोसिजर मोस्टली असतात त्या अंडर अनेस्थेसिया जी असते त्यामुळे कुठेही पेनचाच किंवा त्रास होण्याचा संबंध नाही आहे. IVF नंतर पण बिलकुल बेड रेस्टची गरज नाही आहे. महिला तिची सगळी रुटीन कामं, तिचा जॉब जो असेल तो कंटिन्यू करू शकतो. आता प्रोजेनेसिसमध्ये भरपूर असे मॅक्झिमम चंक जो आहे तो वर्किंग वुमन्सचा आहे. ते त्यांचे कामं, जबाबदाऱ्या, त्यांचे टार्गेट सांभाळून सोबत पॅरलली पण ट्रीटमेंट घेत आहेत. तर कुठल्याही ट्रीटमेंटनंतर बेड रेस्टची बिलकुल गरज नाही आहे. शिवाय IVF ही खर्चिक ट्रीटमेंट आहे असा पण समज आहे. पण आजकाल हे विदिन अ कॉमन मॅनच्या रीचमध्ये ही ट्रीटमेंट आली आहे. त्याच्याबद्दल पण जाणून घ्यायचं. ॲक्च्युली तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कॉमन मॅनच्या रीचमध्ये ही ट्रीटमेंट आलेली आहे. पण म्हणजे कसा खर्च होतो? म्हणजे अनेकदा लोकांचं असं म्हणणं असतं की आता लाख रुपये एका सेशनसाठी जात असतात किंवा मग तिथं आल्यावर आता आपल्याला डॉक्टर लुबाडायलाच तिथे बसलेले असतात आणि वंध्यत्व म्हणजे एक तो दुःखाचा भाग असतो त्यांच्यासाठी की नॅचरली बाळ होत नाही, मग ते काहीही करायला तयार होतात म्हणून मग लुटलं जातं. असे सुद्धा गैरसमज आहेत. त्यामुळे मग खर्चाचा हा भाग कसा असतो? नक्की फार महत्त्वाचा चांगला क्वेश्चन आहे. कारण बऱ्याच कॉमन मॅन जे असतात त्यांच्यामध्ये हा गैरसमज असतो बाबा IVF. आणि याच्यामध्ये मी असं पण सांगू शकतो तर बऱ्याच ठिकाणी इथिक्स अँड अनइथिकल 2 गोष्टी फार मॅटर करतात. सो आय कॅनॉट से फॉर ऑल, बट टॉकिंग अबाउट द प्रोजेनेसिस वी फॉलो द इथिकल प्रॅक्टिस, वी फॉलो द ट्रान्सपरंट प्रॅक्टिस. सो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर हा खर्चिक आहे का, सो हा कॉस्ट इफेक्टिव्ह कसा आहे ते महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळा नॉर्मल ठिकाणी कपल्स जातात आणि त्यांच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते पण प्रोबॅबली दॅट ट्रीटमेंट विल नॉट सपोर्ट देअर प्रॉब्लेम. ओके. सो जसं मी सिम्पल याच्यात सांगतो, जर मी चुकीचा रस्ता पकडला तर मी डेस्टिनेशनपर्यंत कधीच पोहोचणार नाही आहे. सो त्याच्यामध्ये काय होतं, त्या ट्रीटमेंटमध्ये वेळ पण वाया जातो आणि खर्च पण वाया जातो. त्याचबरोबरचं आपण योग्य ठिकाणी आलो आणि योग्य सल्ला दिला गेला. सो जिथे नॅचरल कन्सेप्शन आहे डेफिनेटली आम्ही त्यांना सांगतो नॅचरली ट्राय करा. जिथे IUIची गरज आहे तिथे आम्ही त्यांना सांगतो IUIमध्ये ट्राय करू. आणि जिथे IVFची गरज आहे तिथे पण आम्ही त्यांना क्लिअरली सांगतो नाव तुमचा ऑप्शन हा IVFच आहे. कारण मग त्या कंडिशनमध्ये वेळ आणि पैसा चुकीच्या मार्गाला टाकून फायदा नाही आहे. सो सेकंड गोष्ट जर आपण विचार केला तर अनइथिकल गोष्टी होता का, सो मी नाही म्हणत नाही होता.
पण बिईंग अ प्रोजेनेसिस, मी स्वतःबद्दल बोलणार, बिईंग अ सन ऑफ अ टीचर, सो वी हॅव व्हेरी प्रिन्सिपल्स. आम्ही कुठेही अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या नाही आहे. माणसाला काय गोष्टी लागतात, जेवायला, खायला, प्यायला ज्या लागतात त्या एका बियॉन्डच्या रीचनंतर हे नाही आहे. पण जे विजन आहे प्रोजेनेसिसमध्ये आम्ही जे ठेवलं आहे, टू बी बेंचमार्क इन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर सिस्टीम. सो प्रोजेनेसिस वेन आय केम बॅक फ्रॉम द सिंगापूर, सो तिथे आपण एक विजन ठेवलं होतं बाबा एक इंटरनॅशनल स्टँडर्डचे IVF सिस्टीम जे आहे ते आपल्याला इंडियात सुरू करायचे आहे. आणि डे वनपासून आपलं विजन होतं का आपल्याला कॉमन मॅनपर्यंत पोचायचं आहे, जेणेकरून त्यांना ह्या ज्या गोष्टी तुम्ही म्हणताय बाबा या गोष्टी होतात त्या गोष्टी नको व्हायला, त्याच्याबद्दल ट्रान्सपरंटली त्यांना सगळं सांगितलं गेलं पाहिजे. आणि योग्य ट्रीटमेंट जर केली तर मी त्याला कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणू शकतो. डेफिनेटली ट्रीटमेंटचा खर्च असतो, कारण त्याच्यामध्ये इंजेक्शन्स आले, लॅब आले, डिस्पोजेबल्स आले, बाकीच्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. पण तो कॉस्ट इफेक्टिव्ह करणं फार गरजेचं आहे. ते योग्य मार्गाला जर आपण खर्च केला आणि त्याच्यातून योग्य रिझल्ट मिळाला तर ते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. रिझल्ट लोकांना महत्त्वाचा वाटतो अशा परिस्थितीमध्ये. पण आता तुम्ही पण म्हणजे डॉक्टर उल्लेख केला ते म्हणजे IUI, IVF अशा म्हणजे पर्याय टप्प्याटप्प्यानं गोष्टी आणि पर्याय निवडले जातात. पण तरीसुद्धा IVF हे लोकांमध्ये इतकं प्रसिद्ध काय आहे, लोकप्रिय काय आहे? तर हर्षदा, ॲक्च्युली काय होतं आहे की आजकाल आपण बघतोच आहे की आता बंधत्वाचं प्रमाण पण वाढतं आहे. लेट मॅरेजेस झालं किंवा सध्याची जीवनशैली झाली तर एकूणच इन्फर्टिलिटीचं प्रमाण जे वाढलं आहे, म्हणजे नीड वाढली आहे. आणि सोबत आता जो ॲडव्हान्समेंट आपण बघतो आहे इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये ती पण भरपूर आहे. म्हणजे रिझल्ट जे आहेत IVFचे ते ॲट पार आहेत. शिवाय सरांनी कॉस्ट इफेक्टिव्हनेस सांगितलं आहे. तर IVFचा पर्टिक्युलर आपण विचार केला तर त्याचा सक्सेस रेट ऑलमोस्ट एका सायकलचा 7 to 80% जर आपण देऊ शकतो आहे. शिवाय रिझल्ट हा फास्टर येतो. बाकी सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत, ट्रॅडिशनल ट्रीटमेंट आहेत, पारंपरिक ट्रीटमेंट, त्याच्यामध्ये वेळ जायचा. शिवाय आता जो वर्किंग क्लास आहे त्यांना नॅचरली ट्राय करण्यासाठी किंवा ट्रॅडिशनल ट्रीटमेंट्समध्ये घालवायला वेळ बिलकुल नाही आहे. त्यामुळे जर आपल्याला फास्टर पोहोचायचं आहे तर IVF ही टेक्नॉलॉजी ही लवकर आन्सर देणारी ट्रीटमेंट आहे. कॉस्ट इफेक्टिव्हनेस त्याच्यात चांगला आहे. त्यामुळे IVF खूप जास्ती पॉप्युलर. आणि प्रसारमाध्यमं, मीडियामुळे पण सध्या जागरूकता वाढती आहे. IVF काही त्यातले गैरसमज दूर होत आहेत, त्यामुळे ॲक्सेप्टन्स पण वाढला आहे. त्यामुळे IVF हे लोकप्रिय झालं आहे. आणि सध्या प्रॉब्लेम्स तितके गंभीर असल्याकारणाने ज्या कारणामुळे आता IVFला जायला लागतं ती कारणं पण आता खूप जास्ती ओघानच समोर येत आहेत. त्यामुळे लोकप्रियतेमध्ये त्याचाही जास्ती वाटा. अजून त्याच्यामधला एक महत्त्वाचा जर पार्ट सांगितला, इज ऑल अबाउट टेक्नॉलॉजी. सो आजकाल कोणी 2G वापरत नाही, 5G वापरायला लागले. वाय? कारण टेक्नॉलॉजीचा चेंज झाला आहे. सेम जर आपण विचार केला तर IUI इज अ व्हेरी ओल्ड टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये रिझल्ट हा 15 ते 20% येतो आणि IVFमध्ये जे 70 ते 80% येतो. म्हणजे मी कायम कपल्सला सांगतो का एका देशातून दुसऱ्या देशात मला जायचं आहे तर मी जहाजाने कधीच जाणार नाही आता. सो दॅट टेक्स द टाईम. आणि आता आपण म्हणतो टाईम इज अ मनी, त्याच्यापेक्षा आपल्याला वर्किंग लेडीजला तेवढा टाईम नसतो ज्यांना. सो आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात असेल तर आपण फ्लाईट पकडूनच जाणार. कारण काय, देर इज अ टेक्नॉलॉजी, ज्या ॲडव्हान्समेंट आलेल्या आहेत तर त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा फायदा व्हावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेकंड, जसं मॅडमने सांगितलं की प्रसारमाध्यमातून आता जे गैरसमज होते IVFबद्दलचे ते बऱ्यापैकी दूर झाले. म्हणजे वेन वी हॅव स्टार्टेड द प्रॅक्टिस 15 years बॅक जेव्हा सुरू केली होती, सो तेव्हाचे जे गैरसमज होते ना आत्ताचे, तेव्हा कपल्स समोर येत नव्हते, पण आता कपल्स येतात, त्यांची फॅमिली पण बरोबर येते आणि ते व्हेरी ओपन टू गो इट विथ द IVF. अल्टिमेटली त्यांना काय पाहिजे, मला डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं आहे आणि मला लवकर आणि हेल्दी बाळ हवं आहे. सो हे 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, त्याच्यामुळे तो गैरसमज दूर होत आहे, अवेअरनेस वाढतो आहे. आणि अवेअरनेस वाढल्यामुळे कुठेतरी लोक समोर येऊन बरेच कपल विचारतात आम्हाला IUI नको आहे, आम्हाला IVF हवं आहे. सो आम्ही त्याच्यामध्ये पण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो, याच्यामध्ये काय रिझल्ट आहे, हे करण्याची खरंच गरज आहे नाही आहे, आणि त्याच्यानुसार आपण त्यांना ट्रीटमेंट ऑफर करतो. दॅट इज कॉल्ड एज कॅफेटेरिया चॉईस ऑफ मॅनेजमेंट. इज नथिंग हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे, बट वी हॅव टू एक्सप्लेन देम बाबा ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी आहे, ही पण आहे, ही पण आहे, आणि याच्यामध्ये किती रिझल्ट मिळू शकतो आपल्याला. मला थोडंसं जेनेटिकली जे करेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल खूप इंटरेस्ट वाटला. पण मला म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो डॉक्टर, म्हणजे रिझल्ट आला पाहिजे. काही झालं म्हणजे नैसर्गिक पद्धतीने होत नाही म्हणूनच बाळ म्हणजे कपल्स येत असतात डॉक्टर्सकडे, रिझल्ट आला पाहिजे. तर हा रिझल्ट आला पाहिजे यासाठी काय टेक्नॉलॉजी आहे किंवा काय नवीन गोष्टी बदलता आहेत का? तर टेक्नॉलॉजी अशी आहे का की आता हे फेल्युअर होत नाही, की टेक्नॉलॉजी असताना सुद्धा फेल्युअर होतं, म्हणजे काय आहे नक्की? आपण जेव्हा बघतो तर सिम्पल याच्यात म्हटलं तर आपण काही कपल्स अशा त्यांच्यामध्ये वारंवार IVF पण फेल होता. सो IVF फेल्युअरचे कारणं काय आहे? जसं म्हटलं टेक्नॉलॉजीचा रोल आपण म्हटलं तर हा नक्की त्याच्यामध्ये आहे.
दॅट इज ART असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स आपण ज्याला म्हणतो. सो याच्यामध्ये जशा जशा टेक्नॉलॉजी चेंज होतं तसं तसं रिझल्ट पण इम्प्रूव्ह होतो. सो वारंवार IVF फेल होण्याचं सर्वात महत्त्वाचं आपण जर कारण विचार केला तर याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचं लॅक ऑफ इव्हॅल्युएशन, सगळ्यात बेसिक रूट कॉज ॲनालिसिसपासून जाणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी फक्त येताना IVF केलं जातं, बट IVF करण्यासाठी जे प्रिपरेशन पाहिजे किंवा इव्हॅल्युएशन पाहिजे ते फार महत्त्वाचं आहे, ते बऱ्याच ठिकाणी होत नाही. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट बघितलं तर इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आपण जे म्हणतो पिन पॉईंट डायग्नोसिस ज्याला म्हणतो, करेक्ट डायग्नोसिस जर झालं तर त्याला आपण योग्य उपचार देऊ शकतो. ते डायग्नोसिस करणं फार गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये जर म्हटला तर याच्यामध्ये तो जो प्रॉब्लेम आपल्याला सापडलेला आहे त्याच्यासाठी आपल्याकडे ॲडव्हान्स IVF उपचार पद्धती अवेलेबल आहे का. जसं मी सांगितलं कन्व्हेन्शनल IVF ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये रिझल्ट हा 35 ते 40% अजून पण त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या आहे ज्याच्यामध्ये ICSI, IMSI, PICSI, लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, एम्ब्रिओ फ्रीजिंग, सो लीड थेरपी, इम्युनोथेरपी, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या PGTA. सो ह्या टेक्नॉलॉजीजमुळे आपल्याला योग्य पद्धतीने जर त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी जर वापरली गेली तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगला मिळतो. सो तो एक झालं. नेक्स्ट महत्त्वाचं म्हटलं तर इनलायझेशन ऑफ मॅनेजमेंट. सो इनलायझेशन ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, सगळ्यांसाठी कॉमन ट्रीटमेंट कधीच नसायला हवी, कारण प्रत्येक जो कपल आहे तो वेगळा आहे, त्याची बॉडी फिजिओलॉजी वेगळी आहे, त्याचा रिस्पॉन्स वेगळा आहे. सो आपल्याला त्याची नीड आहे, शरीराची काय नीड आहे आणि त्याच्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट कशी केली गेली पाहिजे, तर आपण इनलायझेशन ऑफ मॅनेजमेंट म्हणतो. सो नॉर्मली प्रोजेनेसिसमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो, आम्ही प्लॅन करतो प्रॉपर ह्या पेशंटसाठी आपण कसा प्लॅन केला गेला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे अंडर वन रूफ सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल पाहिजे. जसं मी सांगितलं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे ॲडव्हान्स IVF सेंटर आहे, इट्स अ वर्ल्ड क्लास IVF सेंटर. याच्यामध्ये अंडर वन रूफ यू विल गेट ऑल द काइंड ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला मिळतं आणि त्याच्यामुळे योग्य टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला आणि योग्य टायमाला जर आपण ट्रीटमेंट केली तर आपल्याला त्याच्यातून रिझल्ट मिळू शकतो. सो जरा बऱ्याच वेळा मी सांगतो ट्रीटमेंट सुरू केली म्हणजे ट्रीटमेंट संपवायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. सो ट्रीटमेंट सुरू केली त्याच्यामध्ये मला वाटलं सपोज याच्यामध्ये योग्य नाही आहे, दिस इज नॉट द राईट टाईम टू डू द ट्रीटमेंट, तर तिथे आपण पॉज घेतला पण चालतो कधीतरी. पॉज घेऊन ते परत करेक्ट करून मग पुढे गेलं तर आपल्याला त्याच्यात रिझल्ट चांगला मिळतो. इट इज रिलेटेड टू द बॉडी ऑफ दॅट पर्टिक्युलर लेडीज. सो आपण जसं म्हणतो मी दिवसभर काम केलं, रात्रभर पण काम केलं, दुसऱ्या दिवशी मला माझी बॉडी रिॲक्ट करणार, दॅट विल नॉट वर्क. आपण म्हणतो थकलेलं वाटतं, तसंच कंटिन्यू ट्रीटमेंट देऊन जर बॉडी जर रिॲक्ट नसेल करत मेडिसिन्सला किंवा ट्रीटमेंटला तर मध्ये आपण एक पॉज घेणं गरजेचं असतं, बॉडीला रेस्ट देणं गरजेचं असतं. म्हणजे बॉडी जे आहे बाकीच्या गोष्टी फ्लश आउट होता, बॉडी नॉर्मल फिजिओलॉजीला येते. आपण जसं म्हटलं दिवसभर काम केलं, रात्री झोप झाली का बॉडी परत व्यवस्थितपणे परत तयार होते पुढच्या याच्यासाठी. द सेम वे किंवा आपल्याला कंटिन्यूस काम, आपल्याला विकेंड का हवा असतो, पूर्ण आठवड्याभराचा थकवा जातो आपल्याला संडेला आणि मग मंडेपासून परत माणूस जोरात काम करतो. ते जर आपण जो मध्ये पॉज दिला नाही, रेस्ट दिली नाही तर बॉडी परत चांगली रिॲक्ट करत नाही. उपचारांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते बऱ्याच ठिकाणी ते फॉलो केलं जात नाही कारण दे जस्ट वॉन्ट टू कम्प्लीट द काउंट. सो जसं मी सांगितलं इन्फर्टिलिटी इज नॉट माय प्रोफेशन, इट इज माय पॅशन. सो आपल्याला काउंटपेक्षा आपल्याला एंड रिझल्ट महत्त्वाचा आहे, एंड रिझल्ट काय येतोय सो ते महत्त्वाचं आहे. बेसिक प्रश्न आपल्या आयुष्यात असतो तो म्हणजे की कशा पद्धतीनं क्लिनिक निवडायचं. म्हणजे खरं तर तुम्ही एक स्वतःचं क्लिनिक चालवताय प्रोजेनेसिस नावाचं, पण तरीसुद्धा हा मी प्रश्न विचारते की कसं निवडायचं क्लिनिक, की कुठे जायचं IVFला, म्हणजे काय गोष्टी बघायला हव्यात जेव्हा जायचं असेल पेशंटना किंवा कपल्सना तेव्हा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता IVFला जर जायचं ठरलं तर फक्त जाण्याची सोय किंवा डिस्टन्स हा सिंगल मुद्दा नसला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझल्ट आणि त्याचे सक्सेस स्टोरीज हे ठरवणं हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया असला पाहिजे. सगळ्यात जो इम्पॉर्टंट डिसिजन मेकिंग जी असते ती म्हणजे काय की ॲडव्हान्स मोडॅलिटी किती अवेलेबल आहेत, त्या अंडर रूप अवेलेबल आहेत का, शिवाय तिथले डॉक्टर किती निष्णात आहेत, त्यांची एज्युकेशन काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स जास्त मॅटर करतो. कारण क्लिनिशियन इट्स लाईक अ कॅप्टन ऑफ द बोट, कारण त्याच्या देखरेखीखाली बाकी सगळ्या ज्या टीम्स आहेत त्यांना प्रॉपर गायडन्स मिळतो. तर ते आणि कुठली पण गोष्ट टीमशिवाय शक्य नाही. एकच जण सगळं करतोय हे असं कधीच IVFमध्ये पॉसिबल होत नाही. तर टीमचा जर विचार केला तर प्रोजेनेसिसमध्ये तज्ज्ञ कन्सल्टंट, ट्रेंड निष्णात एम्ब्रिओलॉजिस्ट, फुल टाईम एम्ब्रिओलॉजिस्ट अवेलेबल आहेत. सगळ्या ॲडव्हान्स मोडॅलिटी ह्या अंडर वन रूफ अवेलेबल असणं गरजेचं आहे.
लॅब हे हार्ट आहे IVFच्या ट्रीटमेंटमध्ये, जिथे गर्भ ॲक्च्युली बनवले जातात. तर लॅबची गुणवत्ता, तिथले क्वालिटी कंट्रोल, तिथली एअर क्वालिटी, तिथे काय काय कन्झ्युमेबल्स वापरले जातात, त्याची क्वालिटी कशी आहे डिस्पोजेबलची, ते आयात केले जातात की लोकल मटेरियल वापरलं जातं आहे, ह्याच्यावर ट्रीटमेंटचा सगळा सक्सेस रेट अवलंबून असतो. सरांनी जसं अधोरेखित केलं ते म्हणजे इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट. सगळ्यांची सारख्याच पद्धतीने ट्रीटमेंट न करता पेशंटच्या शरीरानुसार आणि त्याचं शरीर जेव्हा रेडी असेल त्या पद्धतीने आणि तेव्हा ती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्याला आपण सेगमेंटेशन पण म्हणू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की नुसतेच रिझल्ट येऊन उपयोग नाही आहे, ते मेंटेन ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. प्रोजेनेसिसमध्ये आपण ॲक्च्युली बघितलं तर आमची कोअर कॉम्पिटन्सी किंवा जो मॅक्झिमम चंक आहे पेशंटचा तो आहे मल्टिपल IVF फेल्युअर. म्हणजे नुसतेच देशातलेच नाही तर इंटरनॅशनली पण जिथे ज्यांचे बाहेर IVF फेल्ड आहेत असे मॅक्झिमम पेशंटला आपण रिझल्ट दिला आहे. त्यामुळे अशा पेशंटचे असे जे ॲक्च्युली चॅलेंजिंग पेशंट असतात त्यांना एक वेगळा प्रोटोकॉल डिझाईन करणं गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीने नुसतंच पिनपॉईंट डायग्नोसिस नाही तर त्या पद्धतीने पिनपॉईंट ज्याला जी लागते ती ट्रीटमेंट होणं आणि ॲडव्हान्स मोडॅलिटी वापरणं, सक्सेस रेट मेंटेन ठेवणं, हे जिथे पॉसिबल आहे असं ट्रीटमेंट सेंटर वाईजली चूज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर नुसती सोय न बघता ही निवड ही डिसिजन मेकिंग असू शकते. अच्छा, एक महत्त्वाचा उल्लेख डॉक्टरांनी केला, तुमच्याकडेच येते डॉक्टर, ते म्हणजे की पॉज घेतला, चांगलं क्लिनिक निवडलं, आपण चांगली ट्रीटमेंट घेतली, भरपूर पैसा खर्च केला, सगळं अगदी व्यवस्थित केलं, तरीसुद्धा जेव्हा IVF फेल होतं तर मग अशा वेळेस काय करावं लागतं? जेव्हा वारंवार फेल्युअरचा जो आपण विषय मगाशी सुद्धा बोलला होता, तर काय करावं लागतं? म्हणजे नक्की जसं मी सांगेल, जर वारंवार IVF जरी फेल असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर तुम्ही होप सोडायला नको. ती सगळ्यात महत्त्वाची. आशा आपण म्हणतो, आशा ही सगळ्यात गोष्टीला जिवंत ठेवते. सो होप ठेवायला नसो. आपण प्रोजेनेसिसमध्ये म्हणतो फ्रॉम होप टू हॅपीनेस, हे आपलं सेंटेन्स आहे. सो त्यांच्या होपला हॅपीनेसमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे बघायला पाहिजे. जसं मी सांगितलं, कोणतीही टेक्नॉलॉजी ही 100% शुअर नाही ज्याच्यामधून आपल्याला आउटकम मिळणारच किंवा होणारच. पण जसं आपण सांगितलं, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अवेलेबल असतील, तुमचं सिलेक्शन ऑफ सेंटर प्रॉपर असेल, जिथले जे डॉक्टर्स असतील ते तज्ज्ञ असतील, अनुभवी असतील, जिथले जे भ्रूणतज्ज्ञ आहे एम्ब्रोलॉजिस्ट त्यांची तेवढी कॉम्पिटन्सी असेल, तिथली लॅब तेवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बरोबर ती सज्ज असेल, क्लास 1000 मॉड्युलर्स लॅब्स असतील. सो ह्या सगळ्या गोष्टी आणि एक प्रॉपर टीम असेल प्रत्येक गोष्टीसाठी, ज्याच्यामध्ये काउन्सिलर असतात, सायकोलॉजिकल काउन्सिलर्स असतात, ज्याच्यामध्ये कपल्सच्या गोष्टी आपण करेक्ट केल्या. सो ओनली नॉट अबाउट द ट्रीटमेंट, याच्यामध्ये प्री ट्रीटमेंटचा पार्ट पण फार महत्त्वाचा असतो. म्हणजे कपल्स जेव्हा आमच्याकडे येतात विथ द मल्टिपल IVF फेल्युअर, त्यांचे स्ट्रेस कमी होणं पण फार महत्त्वाचं असतं. स्ट्रेस इज वन ऑफ द फॅक्टर ज्याच्यामुळे पण फेल्युअर्स होतो. सो याच्यासाठीच मी अजून एक एक्झाम्पल देऊ शकतो. आमची एक पेशंट होती, शी केम फ्रॉम द कुवेत. सो त्यांचे ऑलमोस्ट 12 IVF फेल होते जेव्हा ते आमच्याकडे आले. सो त्यांनी पण माझ्या ते US ला ट्रीटमेंट घेतली होती, UK ला घेतली होती, टर्कीला घेतली होती आणि चेन्नईमध्ये पण त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती. शी इज टेकिंग ट्रीटमेंट सिन्स 2010. जेव्हा पॉझिटिव्ह आल्यानंतर शी टोल्ड मी द होल स्टोरी. सर म्हणे, मी ऑलमोस्ट 14 वर्ष मी प्रत्येक वर्षी IVF केलेलं आहे ऑलमोस्ट. सो ते केल्यानंतर मला तुमचं नाव कळालं आणि मी मुंबईला आले. आणि आल्यानंतर जेव्हा माझ्याकडे आल्या त्या, सो आल्यानंतर मी पहिले इव्हॅल्युएशन केलं आणि 15 महिने मी घेतलं बिफोर डुईंग द फर्स्ट IVF आमच्याकडे. सो 15 महिने मी फक्त करेक्शन केले त्या लेडीजचे आणि जेंट्समध्ये जे प्रॉब्लेम्स होते. आणि 15 महिन्यानंतर फर्स्ट टाईम IVF केलं आणि फर्स्ट टाईममध्ये त्यांना ट्विन्स कन्सेप्शन झालं. सो दॅट इज समथिंग. जेव्हा पॉझिटिव्ह आलं, ज्या पद्धतीने ती रडत होते आणि एव्हरी टाईम मला ते सांगायचे, सर यू टेक युअर ओन टाईम. म्हणजे आम्हाला तुम्ही आता रिझल्ट आहे, दिस इज द लास्ट होप फॉर अस. इथे जर मिळालं नाही तर आम्ही आयुष्यात कधीच कुठेच ट्रीटमेंट करणार नाही. तर आम्ही 15 महिने त्या लेडीजला पूर्ण करेक्ट केलं, सगळ्या गोष्टी हे केल्या आणि त्याच्यानंतर प्रिपरेशन केल्यानंतर वी डिड द IVF आणि इन द फर्स्ट सायकल विथ प्रोजेनेसिस शी कन्सिव्ड विथ द ट्विन्स प्रेग्नन्सी. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात. जसं मी सांगितलं, एक एम्पॅथॅटिक अप्रोच. सो बिईंग अ कन्सल्टंट आपण तो फक्त प्रोफेशनली नको घ्यायला. सो तो एक इमोशनल टच पेशंटबरोबर होणं फार गरजेचं. इट इज नॉट अबाउट इज अ प्रोफेशनल रिलेशन, इट शुड बी अ इमोशनल रिलेशन विथ द पेशंट. तो बॉन्ड जेव्हा क्रिएट होतो सो तेव्हा पेशंटचा स्ट्रेस पण कमी होतो. पेशंटला सगळ्या गोष्टी ह्या क्लिअरली सांगितल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. मी कायम सांगतो, तुम्ही इथे बसला तर यू आस्क मी द 100 क्वेश्चन. मी बाहेर कोण बसला आहे, किती वेटिंग पिरियड आहे त्याचा विचार नाही करणार. बट तुम्ही कॅबिनमधून जेव्हा बाहेर जाणार तेव्हा तुमचा स्ट्रेस पूर्ण झिरो झाला पाहिजे.
सो दॅट इज समथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन IVF इन्फर्टिलिटी. सो सर्वात महत्त्वाचा म्हटलं तर आपण गैरसमज दूर केला गेला पाहिजे. IVF ही अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे ज्यांना नॉर्मली किंवा IUI प्रेग्नेन्सी राहत नसेल. आणि जसं मी सांगितलं, होप ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपल्याला आपण म्हणतो आपल्याला जागृत जी आहे, आपण आशा असेल तर आपल्याला नक्की चांगले आउटकम मिळू शकतात. तर मला असं वाटतं होप ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. योग्य ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि नथिंग इज इम्पॉसिबल, सिम्पल वर्ड्समध्ये म्हटलं तर इम्पॉसिबलमधलं आय आणि एम सेपरेट केला गेला पाहिजे. दॅट इज मीन आय ॲम पॉसिबल. सर नक्की काही प्रॉब्लेम असेल तर एवढ्या छान ॲडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटी अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला निराशा नक्की कधीच मिळणार नाही आणि रिझल्ट्स हे अतिशय चांगले तुम्हाला मिळू शकतात. तर होप सोडू नका. एक फ्रीझिंगचा एक ऑप्शन असतो, हल्ली त्याच्याबद्दल बोललं जातं आणि बऱ्यापैकी महिलांना माहिती असतं. ज्या करिअर ओरिएंटेड महिला असतात ते याच्याबद्दल बोलतात, पण स्वातंत्र्य असतं किती जणांना हे मला माहीत नाही. पण एक फ्रीझिंग हे काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे, कोणी त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि कशा पद्धती, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा कुठे एक फ्रीज करायचा हे एक महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. येस. तर ॲक्च्युली आता आपण बघतो की IVF पण ऑलमोस्ट 40-45 वर्ष जुनं आहे आणि ह्या वर्षांमध्ये खूप नवीन नवीन ॲडव्हान्स मोडॅलिटीज झाल्या. त्यातली एक महत्त्वाची जी मोडॅलिटी ज्याने पूर्ण फर्टिलिटी क्षेत्रात एक रिव्हॉल्युशन घडवून आले ती म्हणजे फ्रीझिंग टेक्नॉलॉजी, ज्याला आपण क्रायो प्रिझर्वेशन म्हणतो. तर नुसतेच एग्ज नाही, पण आपण टेस्टिक्युलर टिश्यू, ओव्हेरियन कॉर्टिकल टिश्यू, स्पर्म्स आणि एम्ब्रिओज आणि एग्स हे सगळे फ्रीज करून ठेवू शकतो. तर ह्यामध्ये लिक्विड नायट्रोजनमध्ये अंडर -196 डिग्री टेम्परेचरमध्ये आहे त्या स्थितीत कुठलीही इजा न होता आणि वर्षानुवर्ष ह्या सगळ्या सेल्स आपण गोठवून ठेवू शकतो. आणि भविष्यात नंतर जेव्हा गरजेचं आहे तेव्हा आपण ते वापरू शकतो. जसं आपण काही सीझनल भाज्या आणि फळं जसे फ्रीज करतो आणि नंतर वापरतो तसंच. तर सध्या आपण बघतो की एग फ्रीजिंग खूप जास्ती आपण ऐकतोय. तर बऱ्याचदा आताच आपण डिस्कस केलं की लेट मॅरेजेस होत आहेत, प्रेग्नन्सीचं जे प्लॅनिंगचं मीन एज आहे ते 35 ओलांडतं आहे. बऱ्याच जणांना आता सध्या करिअर करायचं आहे, सध्या सेटल व्हायचं आहे आणि मग प्रेग्नन्सीचा विचार करायचा आहे. किंवा काही हायरिस्क ऑक्युपेशनमध्ये आहेत लेडीज की ज्यांना लगेच 9 महिन्याचे प्रेग्नन्सी कॅरी करणं पॉसिबल नाही आहे. तर अशांना जर, आणि आता आपण बघितलं पण आहे की जसं वय वाढतं तसं आपली एग क्वालिटी आणि नंबर दोन्ही खराब होतं आणि नंतर आपण जरी IVF करायचं ठरलं तरी सक्सेस रेट कधी कधी कमी असू शकतो. तर हा जो प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट आहे त्यामध्ये आपण जर यंग एजमध्ये जर एग फ्रीज केले तर भविष्यात त्या सेम एग्सपासून आपण प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकतो. आणि जेव्हा आपण म्हणतो की विशीमध्ये जी अंड्यांची क्वालिटी चांगली असते, प्रेग्नन्सीचा दर चांगला असतो, तोच दर आपण गोठून ठेवू शकतो. म्हणजे इवन तिने 40sमध्ये जर प्रेग्नन्सी अचीव करायचं ठरवलं तर एग क्वालिटी विल बी सेम. तर अशाने काय होतं की आपल्या फर्टिलिटीचा ताबा लेडीज आपल्या हातात घेऊ शकते. म्हणजे काय की 40 नंतर जेव्हा हातात काही नसेल तेव्हा आपल्याला उगाचच करिअर आणि गर्भधारण या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स करता करता नाकी नऊ येत नाही. तर गोष्टी प्लॅन करता येऊ शकतात. सध्या सुरुवातीला जेव्हा ही ट्रीटमेंट म्हणजे नवीन जेव्हा शोध लागला तेव्हा सुरुवातीला ही कॅन्सर ज्या ग्रस्त कंडिशनसाठी ही वापरली जायची. म्हणजे किमोथेरपी झालं, रेडिओथेरपी झालं किंवा काही कारणाने अंडाशय काढलं गेलं तर अशा वेळेस फर्टिलिटी संपुष्टात यायची. तेव्हा ह्या ट्रीटमेंटपूर्वी एग जे आहे ते फ्रीज केले किंवा गर्भ जर पार्टनर अवेलेबल असेल किंवा अजून पार्टनर मिळायचा आहे, अजून लग्नच झालं नाही, अशा भरपूर केसेस आपण बघतो. तर अशांना आपण एग जर फ्रीज केले तर भविष्यात आपण फर्टिलिटी अचीव करू शकतो. तर सध्याचा जो सक्सेस रेट आपण बघतोय, जो रिकव्हरी रेट आहे तो ऑलमोस्ट 100%च्या जवळ आहे. आणि टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असल्याकारणाने आपण ह्या ट्रीटमेंटचा पुरेपूर फायदा एस्पेशली करिअरिस्टिक जे लेडीज आहेत, आत्ताच मी एक उदाहरण देऊ इच्छिते. त्या सध्या आमच्याकडे एक लेडीज एकदम आपण म्हणतो ॲम्बिशियस, हायली ॲम्बिशियस लेडीज की जिने ती मला येऊन म्हटली की मॅडम मी कधीच नाही ऐकलं नाही आहे, कुठल्याही गोष्टीसाठी मला नाही ऐकायची सवयच नाही आहे, पण ह्या बाबतीत पण मला नाही ऐकायचं नाही आहे. शी वॉज समवेअर अराउंड 35, अजून लग्न झालं नव्हतं. तर त्यांचे आम्ही एग्स फ्रीज केले. नाऊ ॲट द एज ऑफ 42 शी जस्ट कन्सीव्ह विथ अस. आता 6 महिन्याची प्रेग्नन्सी आहे. तर मेन म्हणजे काय की बऱ्याचदा जेव्हा ॲक्च्युली लेडीज येतात तेव्हा वेळ निघून गेली असते आणि बायोलॉजिकल क्लॉक सतत टिकटिक करत असतात. तर तो एक सतत लेडीजला हे असतो. तर ओसाईट फ्रीजिंग किंवा सोशल एग फ्रीजिंग ज्याला आपण सध्या म्हणतोय, तर हा खूप एक नवीन कन्सेप्ट आहे. तर आपण बऱ्याचशा एकदम महागड्या कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये काही लेडीज किंवा बॅरेट्रिक सर्जरीजमध्ये पैसा घालवताना दिसतात. तर हा एक प्रकारचा इन्शुरन्स आपण म्हणू शकतो किंवा भविष्यासाठी केलेली तरतूद म्हणू शकतो. तर कुठे केली जाते ही ट्रीटमेंट, तर कुठल्याही रजिस्टर्ड
जिथे ART बँक किंवा रजिस्टर्ड फर्टिलिटी सेंटर जिथे असतं, जिथे आपण क्रायो प्रिझर्वेशन बँक किंवा आपण म्हणतो की गॅमेट्स फ्रीजिंगची बँक अवेलेबल आहे, तिथे जनरली ही टेस्ट करू शकतो किंवा ही ट्रीटमेंट करू शकतो. प्रोजेनेसिसमध्ये आपण जर विचार केला तर जस्ट एक आपण 3 आठवड्यांची प्रोसिजर अशी म्हणू शकतो की ज्यामध्ये 10 ते 12 दिवसांची महिलेला हार्मोनची इंजेक्शन श्रीबीज वाढीसाठी दिली जातात आणि अंडर अनेस्थीसिया डे केअर प्रोसिजरमध्ये आपण ही एग्स जी आहे ती ॲस्पिरेट करून ती गोठवून ठेवू शकतो आणि भविष्यात जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची तेव्हा सेम एगसोबत आपण प्रेग्नन्सी देऊ शकतो. योग्य डायरेक्शनने ट्रीटमेंट घ्या, नक्की रिझल्ट छान मिळेल. खरं तर प्रोजेनेसिसच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा अनेक पद्धतीची नवीन माहिती अवेलेबल झालेली आहे. डॉक्टर सोनाली यांनी सांगितलं, त्यांच्या बोलण्यातनं मला असं लक्षात आलं की वंध्यत्व हा काही आता सामाजिक इशू नाही, तर ह्या स्त्रीवादाशी सुद्धा जोडता येऊ शकतो आणि म्हणजे त्यातनं ओव्हरकम करणं हा स्त्रीवादाशी सुद्धा विषय जोडता येऊ शकतो, हे डॉक्टरांशी बोलताना लक्षात आलं. आणि डॉक्टर नरहरी यांनी सांगितलं त्याप्रमाणे की होप्स असले पाहिजेत आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जायला हवं, अप्रोच व्हायला हवं आणि टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होते आहे, त्यामुळे फेल्युअरपेक्षा पण रिझल्ट ओरिएंटेड विचार करून मग आपण अप्रोच व्हायला हवं. धन्यवाद, तुम्ही दोघं आलात, खूप छान माहिती दिलीत. त्यासाठी महत्त्वाचं आहे ते प्रेक्षकांसाठी, ते म्हणजे की या एपिसोडमधले काही महत्त्वाचे विषय तुमच्या लक्षात आले असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समधनं नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कळवा. आत्ता डॉक्टरांची सुद्धा वेळ झालेली आहे आणि माझी सुद्धा वेळ झालेली आहे, त्यामुळे आत्ता आपण इथं थांबूयात. धन्यवाद.